श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. धोंड्याचा महिना 2026 कधी आहे, या महिन्यात खरं महत्त्व काय आहे आणि या अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची व ती कशी भरायची ही संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अनेकांना या महिन्याबद्दल अर्धवट माहिती असते, त्यामुळे काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या जात नाहीत. पण या महिन्यात जर योग्य रीतीने उपासना सेवा केली तर त्याचं फळ जे आहे तर ते देखील आपल्याला मिळत असतं. त्याचा फायदा देखील नक्कीच आपल्या आयुष्यात दिसून येतो. तर याची अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. 2026 या वर्षामध्ये एक विशेष असा अधिक महिना येत आहे, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम महिना असंही म्हणतो, मलमास असंही त्याला ओळखलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक सण याला एक वेगळं महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामध्ये अधिक मास हा खूपच पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. हा अधिक महिना दरवर्षी येत नाही, तर साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा हा महिना येतो. कारण आपलं पंचांग हे चंद्र आणि सूर्य या दोन्ही गणनेवर आधारित आहे. चंद्रवर्ष हे साधारण 354 दिवसांचं असतं, तर सौरवर्ष हे 365 दिवसांचं असतं आणि या दोन्हींमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक असतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि तोच हा अधिक मास म्हणून ओळखला जातो. ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिने असतात, त्यामुळे हा महिना विशेष मानला जातो. तर 2026 अधिक मास हा 17 मेपासून सुरू होणार आहे आणि 15 जूनपर्यंत चालणार आहे. या पूर्ण कालावधीत हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. धोंडा म्हणजे दगड. पूर्वीच्या काळात या महिन्यात कोणतीही शुभकार्य केली जात नव्हती, त्यामुळे हा महिना हा निरुपयोगी मानला जात होता. पण नंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे या महिन्याचं महत्त्व अधिक वाढलं. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे या काळात जास्तीत जास्त श्रीहरी विष्णूंची उपासना, जप, व्रत आणि धार्मिक कार्य केल्यास त्याचं फळ अनेक पटीने मिळतं, असं शास्त्र सांगतं. या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट ही पुण्य देणारी असते. या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणं खूप लाभदायक मानलं जातं. श्रीहरी विष्णू यांचं विष्णू सहस्रनामाचं पठण, भगवद्गीतेचं वाचन किंवा रामायण वाचन हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. शक्य असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा आणि मनापासून प्रार्थना करावी. अधिक महिन्यात दानधर्माला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचं दान केल्यानं पुण्य मिळतं. त्याचबरोबर काही जण या महिन्यात गरजू लोकांना मदत करतात, जे अतिशय खूप महत्त्वाचं आणि लाभदायक आहे. या महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणं किंवा पवित्र नदीत स्नान करणं देखील शुभ मानलं जातं. कारण या काळात केल्या जाणाऱ्या प्रत्येक धार्मिक कृतीचा परिणाम हा जास्त प्रभावी असतो. तर हा महिना जितका पवित्र आहे तितकाच काही गोष्टींसाठी नियमबद्ध देखील आहे. म्हणजेच काही कामं अशी आहेत जी या महिन्यात टाळायची असतात, कारण हा महिना आध्यात्मिक साधनेसाठी आहे, नवीन सुरुवातीसाठी नाही. जसं की या महिन्यात विवाह करणं, नामकरण विधी असेल, गृहप्रवेश असेल, त्याचबरोबर भूमिपूजन असेल, यासारखी शुभकार्य टाळावीत असं सांगितलं जातं. कारण हा महिना हा निष्क्रिय नसून हा आध्यात्मिक कार्यासाठी राखीव मानला जातो. आता या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे जी अनेक घरांमध्ये पाळली जाते आणि ती म्हणजे
या महिन्यात आईची ओटी भरणं हा अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी का भरावी यामागचं खरं कारण काय आहे आणि ती नेमकी कशी भरायची, ही सगळी माहिती आता सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अधिक महिन्यात जी सर्वात महत्त्वाची आणि अतिशय भावपूर्ण परंपरा सांगितली जाते ती म्हणजे या अधिक महिन्यात आईची ओटी भरणं ही फक्त एक साधी प्रथा नाही, तर तिच्या मागे खूप मोठं धार्मिक आणि भावनिक महत्त्व दडलेलं आहे. आपल्या आयुष्यात आईचं स्थान किती मोठं आहे हे वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. जन्माला आल्यापासून सतत कष्ट करणारी, आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी, आपल्याला प्रेम, संस्कार आणि आधार देणारी व्यक्ती ती म्हणजे आई. पण आपण रोजच्या आयुष्यात तिच्यासाठी काही विशेष करतो का, हा प्रश्न अगदी प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अधिक महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यात मुलीने आपल्या आईची ओटी भरून तिच्याबद्दल आदर, प्रेम आणि ऋण व्यक्त करण्याचा हा महिना आणि त्यात तिची ओटी भरायची आहे. अगदी शास्त्रानुसार असं मानलं जातं की या महिन्यात आईला दिलेलं दान, सेवा आणि सन्मान हा थेट भगवंतापर्यंत पोहोचतो. तर आईची ओटी भरण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आईला दीर्घ आयुष्य लाभो, ती सदैव निरोगी राहो आणि पुढील जन्मातही आपल्याला हीच आई मिळो अशी मनापासून प्रार्थना करणं. ही भावना जितकी शुद्ध तितकं त्याचं फळही मोठं मिळतं असं म्हटलं जातं. आता अनेक महिलांना एक प्रश्न पडतो की आईची ओटी कोण भरू शकतं, तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. विवाहित मुलगी असो किंवा अविवाहित मुलगी, दोघींनाही या अधिक महिन्यात आईची ओटी भरता येते. यात कोणताही भेदभाव नाही आणि मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा. आता बघा, ओटी कधी भरावी तर हे जाणून घेऊया. अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता. पण शक्य असेल तर बघा, मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी आईची ओटी भरणं अधिक शुभ मानलं जातं. कारण हे दिवस देवीच्या पूजेसाठी विशेष मानले जातात आणि आपली आई ही देखील देवीसारखीच असते. जर त्या दिवशी शक्य नसेल तर आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही आईची ओटी भरू शकता. महत्त्वाचं म्हणजे वेळ नाही तर भावना महत्त्वाची आहे. आता ओटी भरण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंबद्दल जाणून घेऊया. तर अगदी पारंपरिक पद्धतीने ओटी भरताना तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुकामेवा तसेच सौभाग्याच्या वस्तू जसं की हळद कुंकू आहे, हिरव्या बांगड्या, कंगवा या गोष्टी घेतल्या जातात. 16 शृंगाराच्या वस्तू घेतल्या जातात. त्यासोबतच काही गोड पदार्थ देखील घेतले जातात. अधिक महिन्यात खास करून अनारसे यांना खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर ओटीमध्ये अनारसे नक्की ठेवावेत. अन्य गोड पदार्थ देखील घातले तरीही चालतात, पण अनारसे ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच मुलीने आपल्या आईसाठी नवीन वस्त्र जसं की साडी घेणं देखील शुभ मानलं जातं. हे वस्त्र आईला देताना तिचा सन्मान केला जातो. ओटी भरण्याची पद्धत देखील साधी आणि भावपूर्ण असते. आईला पाटावर बसवायचं, तिला हळद कुंकू लावायचं आणि मग तिच्या साडीच्या पदरात तांदूळ, नारळ, खण आणि इतर वस्तू ठेवून तिची ओटी सन्मानाने भरायची. त्यानंतर आईला नमस्कार करून तिच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करायची. एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, ओटी भरताना 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर 33 रुपये, 33 अनारसे किंवा 33 फळं आईला अवश्य द्यावीत. ही संख्या धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानली जाते. आता या सगळ्यात एक खास गोष्ट आहे जे अनेक जण विसरतात, ती म्हणजे आईसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या घेणं. अधिक महिन्यात आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या देणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर बांगड्या घेणं शक्य नसेल तर कमीत कमी बांगड्या भरण्यासाठी पैसे देणं देखील योग्य मानलं जातं. ही परंपरा फक्त बघा रिवाज नाही, तर आईच्या आनंदासाठी, तिच्या आरोग्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सुख समृद्धीसाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळा आपण मोठमोठ्या पूजांमध्ये, व्रतांमध्ये वेळ आणि पैसा खर्च करतो, पण घरातल्या आईसाठी एक छोटीशी गोष्ट करणं विसरून जातो. अधिक महिना आपल्याला हीच गोष्ट आठवण करून देतो.
आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांना मनात येतो, जर कोणाची आई ह्यात नसेल तर त्यांनी काय करावं? तर बघा, जिथे आई नसते तिथे भावना थांबत नाहीत. तर अशा वेळी निराश न होता अशा वेळी निराश होण्याची गरज नाही. सासूबाईंना आई समान मानून त्यांची ओटी भरता येते. जर सासूबाई नसतील किंवा त्यांच्याकडं जाणं शक्य नसेल तर घरातील इतर जी कोणी वडीलधारी स्त्री असेल, जसं की आत्या आहे, मावशी आहे, मोठी बहीण आहे, यांना मान देऊन त्यांची देखील तुम्ही ओटी भरू शकता. तसेच जाऊबाईची देखील ओटी भरूनही तुम्ही ती विधी पूर्ण करू शकता. किंवा अगदी दुसरा एक अत्यंत पुण्यकारक मार्ग म्हणजे एखाद्या गरजू अशा वृद्ध स्त्रीला आई मानून तिची ओटी भरणं. यामुळे तुम्हाला तिचं आशीर्वादही मिळतील आणि सेवा थेट देवापर्यंत पोहोचते. तर असं देखील तुम्ही करू शकता. इथे महत्त्वाची गोष्ट वस्तू नाही तर तुमची भावना आहे. तुमच्या बघा, मनात जर आईबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि आदर असेल तर तुम्ही केलेली ही छोटीशी सेवा देखील अत्यंत मोठं पुण्य देणारी ठरते. तर अधिक महिन्यात स्त्रियांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते आणि ती म्हणजे जोडवी बदलणं किंवा नवीन जोडवी घेणं किंवा जोडव्यामध्ये भर घालणं. ही परंपरा केवळ अलंकारांशी संबंधित नाही तर तिच्या मागे धार्मिक आणि ऊर्जेचा संबंध सांगितला जातो. आपल्या परंपरेनुसार पायात घातल्या जाणाऱ्या ह्या जोडवी ही सौभाग्याचं प्रतीक मानली जाते. 16 शृंगारांपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी. विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी जोडवी ही त्यांच्या वैवाहिक आयुष्याशी आणि सुख समृद्धीशी जोडलेली मानली जाते. असं म्हटलं जातं की पायाच्या बोटात जी जोडवी घातल्यानं शरीरातील ऊर्जा ही संतुलित राहते. तसेच पती पत्नींच्या नात्यामध्ये स्थिरता टिकून राहते. घरात सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक जी ऊर्जा आहे ती दूर राहते. त्याचबरोबर अधिक महिन्यात जुनी जोडवी बदलणं, त्यात भर किंवा नवीन जोडवी घेणं शुभ मानलं जातं. कारण हा महिना शुद्धीकरण आणि नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी योग्य मानला जातो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोडवी घेताना किंवा बदलताना कधीही सोन्याची जोडवी घेऊ नये. जरी तुमच्याकडे क्षमता असली तरीही पायात सोनं घालणं शास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही. कारण सोनं हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि लक्ष्मीचं स्थान हे उंच मानलं जातं. पायात सोनं घालणं म्हणजे त्या देवताचा अपमान मानला जातो. म्हणून नेहमी जोडवी ही चांदीचीच असावीत. चांदी या धातूला शीतलता आणि संतुलनेचं प्रतीक मानलं जातं. पायात चांदीची जोडवी घातल्यानं शरीरातील उष्णता नियंत्रित राहते, मन शांत राहतं आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वाहते, असं पारंपरिक मत आहे. तर जोडवी बदलण्यासाठी किंवा नवीन घेण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अधिक शुभ मानले जातात. शक्य असेल तर या दिवशी जोडवी घ्यावी किंवा बदलावी. आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे आईकडून जोडवी करून घेणं. जसं मुलगी अधिक महिन्यात आईची ओटी भरते तसंच आईनेही आपल्या मुलीला नवीन जोडवी देणं शुभ मानलं जातं. यामागे आई मुलीच्या नात्यातील प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह व्यक्त होतो. जर बघा आईला शक्य नसेल तर तिच्याकडून जोडवी घेणं उत्तम. पण जर काही कारणांनी ते शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही जोडवी घेऊ शकता. मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा. आता या अधिक महिन्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. कारण हा महिना बघा साधना, संयम आणि आत्मशुद्धीसाठी मानला जातो. या काळात विवाह, गृहप्रवेश, नामकरण, भूमिपूजन यासारखी नवीन आणि मोठी शुभ कार्य टाळावीत. कारण हा महिना नवीन सुरुवातीसाठी नसून आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. तसंच या महिन्यात शक्यतो मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण त्याचबरोबर शिळं अन्न टाळावं. जास्तीत जास्त सात्विक आहार घ्यावा. कारण जेवणाचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या विचारांवर होत असतो. वाणीवर नियंत्रण ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे. विनाकारण भांडणं, वादविवाद हे देखील टाळावे. या काळात कोणाशीही वाद घालू नका, खोटं बोलू नका, अपशब्द जे आहेत ते वापरू नका. शांत, संयमी आणि मधुर भाषा वापरणं आवश्यक आहे.
या महिन्यात तुळशीची पूजा करणं विशेष शुभ मानलं जातं, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. रोज तुळशीपाशी दिवा लावणं, पाणी घालणं, नमस्कार करणं अतिशय शुभ मानलं जातं. पण एक छोटीशी चूक अनेक लोक करतात, ती म्हणजे या बघा रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालतात. हे बघा टाळायचं आहे. या दिवशी तुळशीला पाणी घालू नये असं सांगितलं जातं. अधिक महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचं वाचन करावं. गीतेची 18 नावं घ्यावीत. तसंच संध्याकाळी तुपाचा दिवा लावणं, भगवान विष्णूंना पिवळ्या फुलांचा फुलं अर्पण करावी, नैवेद्य अर्पण करावी. त्या शक्य असेल तर अभिषेक करणं या गोष्टी शुभ मानल्या जातात. अधिक महिना हा केवळ परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आपल्या मन, शरीर आणि विचार शुद्ध करण्यासाठी आहे. या काळात केलेली प्रत्येक चांगली कृती आपल्याला आतून मजबूत बनवते. आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर या अधिक महिन्याचं पूर्ण फळ कसं मिळवायचं आणि शेवटी कोणत्या गोष्टी विशेष लक्षात ठेवायच्या, तर बघा, अधिक महिना हा फक्त परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली तर या महिन्याचं खरं फळ मिळतं. कारण या काळात आपण जे काही करतो, बघा विचार, बोलणं, वागणं याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. अनेक लोक बघा 4 दिवस जप करतात, पूजा करतात आणि मग थांबतात. पण अधिक महिन्यात बघा सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. दररोज थोडा वेळ जरी दिला ना, अगदी तुम्ही रोजचे तुमच्या आयुष्यातले 15 मिनटं जरी तुम्ही काढले तरीही चालणार आहे. तो मनापासून बघा तुम्ही तो वेळ काढला, तो वेळ दिला पाहिजे. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करताना मन शांत, स्वच्छ आणि सकारात्मक ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण फक्त बाहेरून पूजा करून उपयोग नाही. मन शुद्ध असेल तरच त्याचं फळही मिळतं. या महिन्यात शक्य तितका वेळ देवाच्या स्मरणात हा घालवायचा आहे. नामजप करा, स्तोत्र, मंत्र म्हणा. त्याचबरोबर सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण आवर्जून करा. घरात सकारात्मक वातावरण ठेवा, वादविवाद टाळा. कारण जिथे शांतता बघा, ज्या घरात जिथे शांतता असते तिथे देवाचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं. या महिन्यात दानही बघा, दान ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पण दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दान कधीही दिखावा म्हणून करू नका, तर मनापासून अगदी निस्वार्थ भावनेने केलेलं दानाचं खरंच पुण्य मिळत असतं. परंतु बघा, आपल्या यथाशक्ती, आपल्या योग्यतेनुसार, आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा, गरजू लोकांना मदत करा, वस्त्रदान करा किंवा कमीत कमी 33 वस्तूंचं दान करण्याचा प्रयत्न करा. ही संख्या अधिक महिन्यात विशेष मानली जाते. तर तसंच या महिन्यात बघा दीपदान देखील खूप शुभ मानलं जातं. दररोज संध्याकाळी बघा तुळशीपाशी किंवा देवासमोर तुपाचा दिवा हा छोटासा बघा उपाय देखील घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आता एक गोष्ट अनेक लोक विसरतात, या सगळ्या गोष्टी केल्यावर आपल्याला काय फायदा होतो, तर बघा, या अधिक महिन्यात आपण केलेली सेवा, जप, दान आणि परंपरा यामुळे मन शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात, घरात आनंदाचं वातावरण जे आहे तर ते तयार होतं आणि हळूहळू आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतात. काही गोष्टी बघा लगेच दिसत नाहीत, पण त्या आतून घडत असतात आणि योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ हे नक्कीच मिळत असतं. विशेष करून आईची ओटी भरणं ही एक अशी सेवा आहे जी केवळ परंपरा नाही तर भावनेची अभिव्यक्ती आहे. आईच्या आशीर्वादांपेक्षा असं मोठं काहीच नसतं. बघा, आईची ओटी आपण नेहमी भरत नाही, अधिक महिन्यात आवर्जून मुलीने आईची ओटी ही भरली तर त्याचं फळ हे अधिक पटीनं मिळत असतं. तिच्या आनंदातच आपलं सुख दडलेलं आहे आणि ही जाणीव या महिन्यात अधिक ठळकपणे होते. तसेच जोडवे बदलणं, विष्णूंची उपासना, सात्विक जीवनशैली या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर हा महिना तुमच्यासाठी खरोखरच फलदायी ठरतो. म्हणून या अधिक महिन्याला साधं समजू नका. हा महिना म्हणजे एक संधी आहे स्वतःला सुधारण्याची, नातेसंबंध मजबूत करण्याची आणि देवाशी जवळीक वाढवण्याची. तर बघा, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर झालेली